किती मार्क्सला किती पर्सेंटाईल पडणार आहेत हे आपण बघणार आहोत. तर आताच तुमची एक्झामिनेशन झालेली आहे, तर सगळ्या स्टुडंटला प्रश्न पडलेले आले. तर बघूया आपण की त्यांच्या मार्क्स अकॉर्डिंग त्यांना किती पर्सेंटाईल पडू शकतात. तर हे व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सगळे समजून येईल की तुमच्या एक्झामिनेशन कशी गेली आहे आणि तुम्हाला त्या मार्क्स अकॉर्डिंग किती पर्सेंटाईल मिळेल आणि तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला किती पर्सेंटाईल लागतील आणि तुमच्या टॉपच्या प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन करण्यासाठी किती पर्सेंटाईल लागतील, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण. तर व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्हाला लास्टला आपण एक इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट पण सांगणार आहोत. तर त्याच्यामुळे व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. आणि ज्यांनी कुणी आतापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलं असेल त्यांनी आता जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन जॉईन करा. तर आता बघूया आपण कसं ॲनालायसिस केलं आहे. तर हे डाटा ऑफिशियल नाही आहे, तर आपण ॲनालायसिस आणि ओव्हरव्ह्यू करून बनवलेला आहे. हा डाटा जे एक्झाम झालेले स्टुडंट आहेत, ज्यांनी एक्झामिनेशन दिलं आहे, तर बघा त्यांच्याकडून आपण घेतलेला आहे ओव्हरव्ह्यू. तर 60 ते 80 स्टुडंट ज्यांच्याकडून आपण ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. तर ज्यांनी एका शिफ्टला म्हणजे 22 किंवा 24 असे स्टुडंट असतील, त्यांच्याकडून फीडबॅक घेतलेला आहे. तुमची एक्झामिनेशन कशी गेली, तुमचे एक्झामिनेशनचे जे क्वेश्चन्स होते, जे कोणत्या लेवल होते, ते सगळे विचारून आम्ही हा डाटा ॲनालायसिस केलेला आहे. तर बघा 6 मे 2026 मॉर्निंग शिफ्ट. तर स्टुडंटनी सांगितलेलं आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड हे सब्जेक्ट इझी गेले, म्हणजे त्याच्यामध्ये 20 पैकी 20 पडण्याचे चान्सेस आहेत. सोबतच इंग्लिश हे सब्जेक्ट हे सुद्धा इझी गेले आहेत, याच्यामध्ये पण 20 पैकी 20 असे पडू शकतात. आणि बायोलॉजी हे सुद्धा इझी गेलेले आहेत. असे हे 3 सब्जेक्ट इझी गेले आहेत. तर हे तिन्ही सब्जेक्टमध्ये 20 पैकी 20 मार्क पडण्याचे चान्सेस आहेत. पण फिजिक्स आणि केमिस्ट्री इझी टू मॉडरेट गेले. तर अकॉर्डिंग टू तिन्ही सब्जेक्ट ते आपलं फिजिक्स आणि केमिस्ट्री हे थोडं हार्ड गेलेलं आहे, कारण इझी लेवलपासून तर काही क्वेश्चन असे गेले जे की मॉडरेट होत होते. त्याच्यामुळेच एक्सपेक्टेड हाय स्कोर तर 82% म्हणजे मार्कपेक्षा जास्त होणार आहेत. तर आपण हे ॲनालायसिस केलं आहे की सगळे मिळून 82पेक्षा जास्त होऊ शकतात मार्क. तर बघा नेक्स्ट शिफ्टमध्ये 6 मे 2026 आफ्टरनूनची शिफ्ट. तर याच्यामध्ये सुद्धा बघा नर्सिंग ॲप्टिट्यूड, इंग्लिश आणि बायोलॉजी हे तिन्ही सब्जेक्ट हे इझी गेलेले आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा 20 पैकी 20 मार्क पडण्याचे चान्सेस आहेत. पण सोबतच फिजिक्स आणि केमिस्ट्री इझी टू मॉडरेट झालेलं आहे, सेम आहे. पण याच्यामध्ये पहिल्या शिफ्टपेक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये जे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स होते ते 3 ते 4 मार्कांनी हाय, म्हणजे आपले क्वेश्चन डिफिकल्ट विचारले गेले होते, म्हणजे कठीण विचारले गेले होते. तर याच्यामध्ये एक्सपेक्टेड स्कोर काय असू शकते, तर बघा 80+, म्हणजे जे आपले मार्क्स आहेत ते आपल्या पहिल्या शिफ्टपेक्षा 2 ते 3 मार्कांनी कमी राहू शकते. सेकंड शिफ्टचे मार्क म्हणजे टॉप बघा जर 90चं असेल तर त्याच्यापेक्षा 88-85च्या सेकंड शिफ्टचा टॉप असू शकते. लास्ट बघा थर्ड शिफ्टचं बघू आपण, जे की 7 मे 2026ला होती मॉर्निंग शिफ्ट. त्याच्यामध्ये बघा नर्सिंग ॲप्टिट्यूड, इंग्लिश आणि बायोलॉजी हे तिन्ही सब्जेक्ट इझी गेले. तिन्ही सब्जेक्टमध्ये 20 पैकी 20 मार्क मिळण्याचे चान्सेस आहेत. पण सोबतच फिजिक्स आणि केमिस्ट्री हे सब्जेक्ट स्टुडंटला डिफिकल्ट गेलेले आहेत. तर ह्या डिफिकल्ट सब्जेक्टमुळे जे पहिली शिफ्ट होती, सेकंड शिफ्ट होती, याच्यापेक्षा काही 7 ते 8 मार्कांनी कमी राहू शकते. जर एक्झाम्पलमध्ये बघा आपण पहिल्या शिफ्टला 90% असतील तर 7 ते 8 मार्क थर्ड शिफ्टवाल्याला कमी असू शकतात. तर याच्यामध्ये एक्सपेक्टेड स्कोर बघा तर 75 मार्क्स असं येऊ शकते. तर याच्यामध्ये तिन्ही शिफ्टमध्ये असं ॲनालिसिस केलं आहे. हे ऑफिशियल डाटा नाही आहे, आम्ही फक्त स्टुडंटच्या रिव्ह्यू आणि फीडबॅकवरून काढलेला डाटा आहे. तर याच्यानंतर आपण बघूया तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट. आता आपण बघणार आहोत किती मार्क्सला किती पर्सेंटाईल. पण त्याच्या आधी तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्स कडून. तर ती आहे कोणती, तर पेड काउन्सिलिंग स्टार्ट झालेली आहे तर ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची. तर त्या पेड काउन्सिलिंगमध्ये फक्त 50 सीट्स अवेलेबल आहेत. ऑलरेडी जे मागचं सेशन झालेलं आहे कालचं, त्या सेशनमध्ये 13 ते 14 काही सीट्स असे आहेत की ऑलरेडी फिल झालेल्या आहेत. तर आता तुम्ही बघा लास्ट काही 15 किंवा जे स्टुडंट आहेत जे ॲडमिशन घ्यायचे असतील तर त्यांनी लवकरात लवकर घ्या आणि आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तर आता आम्ही ह्या पेड काउन्सिलिंगमध्ये देणार काय, तर आमची गॅरंटी आहे की बेस्ट काउन्सिलिंग आम्ही देणार आहोत. आणि जेही आमच्यापेक्षा जास्त चांगली प्रोव्हाइड करत असतील काउन्सिलिंग किंवा आमच्यापेक्षा नंबर 1 काउन्सिलिंग देत असतील कोणी स्टुडंट बोलत असेल, तर आम्ही त्या स्टुडंटला किंवा ते जितके स्टुडंट असतील सगळे म्हणले तर आम्ही त्याला रिफंड करून देऊ. पण आमच्यासारखी काउन्सिलिंग कोणीही करत नाही. आणि आमच्या काउन्सिलिंगमध्ये बघा आम्ही मागल्या वर्षी 120+ जे स्टुडंट आहेत त्यांचे ॲडमिशन करून दिलं. हे तर ऑफिशियल होतं. अनऑफिशियली म्हणजे जे डाटा इथं इन्क्लूड केलेलं नाही आहे ते खूप अजून स्टुडंट आहेत. पण आम्ही सध्या 120 स्टुडंटच इन्क्लूड केलेलं आहे. पण त्याच्यामधून बघा 43 म्हणजे 43 स्टुडंट हे गव्हर्नमेंट कॉलेजला लागले गेलेले आहेत आणि 77 स्टुडंट असे आहेत जे की
प्रायव्हेट म्हणजे टॉप प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लागले गेले आहेत असे आपल्या मागल्या वर्षीचा रिझल्ट होता आणि आउटकम होता. याच्या बघा आपण ह्या काउन्सिलिंगमध्ये देणार काय तर बघा पर्सनलाइज केअर गायडन्स म्हणजेच आपण जे करिअर गायडन्स देणार आहोत, कोर्सेस बद्दल सिलेक्शन आणि कोणतं सिलेक्शन करायचे आपल्याला कोर्स ते बघणार आहोत. त्याच्यानंतर तुमची बेस्ट जे रँक आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेज मिळून देणार. त्याच्यानंतर बघा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला कोणती मिळू शकते ते पण बघणार. कॅपराऊंड बद्दल सगळी इन्फॉर्मेशन आणि जे फॉर्म फिलिंग आहे ते सुद्धा आम्ही स्वतः करून देणार. कारण आजपर्यंत कोणते युट्यूबर किंवा कोणते काउन्सिलर असेल ते कॅपराऊंड साठी सगळे फॉर्म फिलिंग वगैरे करून देत नसतं. आणि आम्ही अशी आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्स जे की कॅपराऊंडसाठी सगळे फॉर्म फिलिंग वगैरे सगळे करून देत असते. तर बघा तुम्हाला कुठे जॉईन करायचं आहे, जे डॉक्युमेंट अपलोडिंग आहे ते पण कॅपराऊंडचा फॉर्म आहे ते सुद्धा आम्हीच करून देत असतो. आणि जरी व्हेरिफिकेशन आहे किंवा रिअपलोडिंग आहे ते सुद्धा आम्हीच करत असतो. बाकी तुमचे जितके कॅपराऊंड असतील 4-5 सगळे त्यांच्यामध्ये पण चॉईस फिलिंग आम्हीच करून देतो. स्मार्ट स्ट्रॅटेजी अशी पहिल्या राऊंडला तुम्हाला चांगली कॉलेज मिळेल अशी सुद्धा स्ट्रॅटेजी बनवून देतो. तुम्हाला बेटरमेंट रिटेन्शन हे गायडन्स सुद्धा देत असतो. तुम्हाला कुठे बेटरमेंट करायचं आहे, कुठे रिटेन्शन करायचं आहे ते सुद्धा आम्ही सांगत असतो. डायरेक्ट सपोर्ट तुम्हाला मिळत असेल, तुम्हाला 24 तासामधून कधीही तुम्ही किंवा तुमचे पॅरेंट्स कॉल किंवा मेसेज करू शकतात आम्हाला. आणि आम्ही वीकमधून म्हणजेच आठवड्यातून 3 सेशन हे लाईव्ह घेत असतो. तुम्हाला समोर काय करायचे आहे, किती दिवसात काय करायचे ते सगळं आम्ही सांगत असतो. ॲडमिशन अपडेट जे आहेत ते रेग्युलर वेळेवर देत असतो. त्याच्यानंतर बघा सीट अलॉटमेंटसाठी सपोर्ट करत असतो, म्हणजे सांगत असतो कुठे काय आहे, कोणती सीट घ्यायची आहे आपल्याला हे सगळं सांगत असतो. आणि तुम्हाला कॉलेजबद्दल माहिती, कॉलेजची इन्फॉर्मेशन आणि कॉलेजचा कॉन्टॅक्ट हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करत असतो. आणि हे डाटा अजूनही कोणाकडे आहे नाही, फक्त कॉलेजचे इन्फॉर्मेशन आणि कॉलेजचा डाटा कॉन्टॅक्ट हे आमच्याचकडे आहे. तर तुम्हाला DD चेकबद्दलही आमच्या ड्रीम अचिव्हर्स तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. आणि बघा मॉपअप राऊंडमध्ये असाल तुम्ही जायचं असेल त्याबद्दलही आम्ही सांगत असतो कसं मॉपअप राऊंडला जायचं किंवा कसं काय करायचं. आणि लास्टला कंटिन्यूअस गायडन आम्ही ॲडमिशन टू डिग्रीपर्यंत तुम्हाला सगळं नोट्स किंवा जे कामं असतील तुमचे कॉलेज रिलेटेड ते सगळे प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. तर हे सगळे तुम्हाला प्रीमियम सर्व्हिस आमच्या ड्रीम अचिव्हर्सकडून मिळणार आहेत. बाकी कोणत्याही युट्यूबर्सकडून किंवा कोणत्याही याच्याकडून मिळणार नाही. तर बघा तुम्हाला कुठे जॉईन करायचं आहे, बाकी तुम्हाला कोणताही बेस्ट काउन्सिलर वाटत असेल तर तिथे सुद्धा जाऊ शकता तुम्ही, जरी तुम्हाला वाटत असेल. पण आमच्या काउन्सिलिंग सारखी कोणतीही बेस्ट काउन्सिलिंग नाही. ज्यांना कुणाला अजूनही जॉईन करायची काउन्सिलिंग त्यांनी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि दिलेल्या गेलेल्या नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करू शकता. तर आमची जे फीस आहे काउन्सिलिंगची ते 2499 आहे, सगळ्या काउन्सिलरपेक्षा जास्त आहे. पण जे इन्फॉर्मेशन आहे किंवा जी तुम्हाला सर्व्हिसेस आहेत ते जास्तीत जास्त आमच्याकडून मिळणार आहेत. म्हणून आमचे फक्त एवढी फीस आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्सची पेड काउन्सिलिंग. आता बघा किती मार्क्सला किती पर्सेंटाईल असू शकते हे डाटा ॲनालायसिस केलेला आहे मागल्या वर्षीच्या डाटापासून आणि ह्या वर्षीच्या स्टुडंट रिव्ह्यूपासून आणि फीडबॅकपासून. तर बघा कोणत्या पर्सेंटाईलला किती मार्क्स आणि कसं परफॉर्मन्स असू शकते. तर बघा पहिलं, जरी 85 to 92 म्हणजे 85 ते 92 मार्क्स असे असतील तर 99+ पर्सेंटाईल पडण्याचे चान्सेस आहेत. तर याच्यानंतर बघा एक्सेप्टेशनल हे होऊ शकते, म्हणजे तुम्हाला चांगल्यात चांगले गव्हर्नमेंट कॉलेज जे टॉप गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड होऊ शकते. त्यानंतर बघा 78 ते 84 मार्क जरी असले तुम्हाला तर तुम्हाला 98+ पर्सेंटाईल पडू शकतात, हे आउटस्टँडिंग आहे. त्यानंतर बघा जरी 98 पर्सेंटाईल तुम्हाला पडले तर तुम्हाला 80% चान्सेस आहेत की गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतात. त्याच्यानंतर 95 पर्सेंटाईलसाठी 64 to 72 म्हणजे 64 ते 72 मार्क असे पडले तरच तुम्हाला 95 पर्सेंटाईल असे पडू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट टॉप कॉलेज मिळू शकते, ते एक्सिलेंट आहे. त्याच्यानंतर बघा जरी 58 ते 63 मार्क पडले असतील तुम्हाला एक्झामिनेशनला तर तुम्हाला 90+ पर्सेंटाईल पडू शकतात, जे की व्हेरी गुड आहे, म्हणजे चांगलं तुम्हाला कॉलेज मिळू शकते. त्याच्यानंतर बघा 52 ते 57 मार्क असले तुम्हाला एक्झामिनेशनला म्हणजे तुमच्या MS नर्सिंगच्या एक्झामला तर तुम्हाला 85+ पर्सेंटाईल पडू शकते आणि ते गुड आहे. त्याच्यानंतर बघा जरी तुम्हाला 48 ते 51 मार्क पडले असतील तर तुम्हाला 80+ मार्क म्हणजे 80+ पर्सेंटाईल पडू शकतात आणि ते काय अबो ॲव्हरेज आहे. मग नंतर बघा 40 ते 43 मार्क असे पडले असतील तुमच्या एक्झामला तर 70+ पर्सेंटाईल तुम्हाला पडू शकतात, ते फेअर आहे. त्याच्यानंतर बघा जरी तुम्हाला 30 ते 34 मार्क पडले असतील तर तुम्हाला 50+ पर्सेंटाईल पडू शकतात, ते बेसिक क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला 50
50+ पडले तर ते तुम्हाला बेसिकली क्वालिफाय तुम्ही असू शकतात. आता बघा, हे डाटा ॲनालायसिस केलेला आहे, ऑफिशियल नाही. याच्यामध्ये काही मार्क्सनी कमी जास्त सुद्धा होऊ शकते. तर हे डाटा मागल्या वर्षीच्या मार्क्सनी आणि या वर्षीच्या फीडबॅकनी आम्ही ॲनालायसिस केलेलं आहे आणि ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. तर ज्यांना कुणाला पाहिजे असतील ह्या PDFs किंवा तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आम्ही लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला कळवत असतो. तर याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे. आणि ज्यांना कुणाला काउन्सिलिंग जॉईन करायची त्यांनी आताच लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जा. तिथे सुद्धा मेसेज करू शकता किंवा तिथे दिले गेलेल्या नंबरला सुद्धा मेसेज करू शकता की आम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे. तर लवकरात लवकर पेड काउन्सिलिंग जॉईन करा आणि आपल्या फ्युचरला सिक्युअर करा. जरी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.